स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सध्या सुरू आहे। काल अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी संगमनेर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी तब्बल 20 अर्ज दाखल झाले आहेत। माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या गटाची धुरा नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी खांद्यावर घेतली असून संगमनेर सेवा समितीच्या माध्यमातून हा गट निवडणुकीस सामोरा जात आहे। काल त्यांनी आपली संपूर्ण उमेदवारांची यादी जाहीर केली। सध्या विरोधी महायुतीत बिघाडीचे चित्र असल्याचं पाहायला मिळतंय। तरी सर्व महायुतीतील पक्षांनी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत। नगराध्यक्ष पदासाठी प्रमुख उमेदवारांमध्ये तांबे थोरात गटाकडून संगमनेर सेवा समितीच्या वतीने डॉक्टर मैथिली तांबे, तर महायुतीच्या शिवसेना शिंदे गटाकडून सुवर्णा खताळ यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत। भाजपकडून सुजाता देशमुख, शिवसेना ठाकरे गटाकडून सुनीता केसेकर, राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून रुपाली पवार यांसह एकूण 30 जागांसाठी सध्या 177 अर्ज दाखल झाले आहेत। नगराध्यक्ष पदासाठी डॉक्टर मैथिली तांबे संगमनेर सेवा समितीच्या माध्यमातून निवडणुकीस सामोरे जात आहेत। महायुतीतील तीनही पक्षांनी अर्ज दाखल केले आहेत, परंतु अधिकृत एबी फॉर्म मिळणे आणि माघार घेणे यानंतरच खरे चित्र स्पष्ट होणार आहे। सध्या सुवर्णा खताळ या महायुतीच्या अधिकृत उमेदवार राहण्याची दाट शक्यता आहे। भाजप पक्षीय भूमिका कशी ठरते हे पुढील काळात सर्वांवर प्रभाव पाडणार आहे। संगमनेर नगरपालिकेच्या निवडणुकीत राजकीय खेळ आणि गटांचे सामर्थ्य यावर सर्वांचे लक्ष लागलेले आहेत। नवतेज महाराष्ट्र ब्युरो, संगमनेर।